बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची शक्यता आहे, कारण ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या आड येत आहेत। मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांचा आरोप आहे, मराठा ओबीसी वाद लावला जातोय असंही काळकुटे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान या संदर्भात मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांच्याशी चर्चा केलेली आहे। आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांनी पाहूयात। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू नये या मागणीसाठी आज बीडमध्ये महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच मेळाव्याला विरोध देखील तेवढाच होतोय। त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला आहे। जे विरोध करणारे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे माझ्यासोबत आहेत। गंगाधर काळकुटे साहेब, स्वागत आहे जी 24 तासमध्ये। ज्या पद्धतीने तुम्ही विरोध करताय ते कुठेतरी एक वेगळं मेसेज जातोय समाजामध्ये असं वाटत नाही? काही लोकशाही आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार आहे। आम्ही आधी विरोध करत नाही, आम्ही आमच्या GR साठी मराठा आरक्षणासाठी सरकारसोबत लढतो। 2 वर्ष झालं आणि त्याच्याही मागं जाऊन अनेक वर्ष झालं 25-30 वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंतपणे ऐरणीवर आहे। त्याच्याही अगोदर स्वातंत्र्यापासून आम्ही आरक्षण मागतोय, पण आमचा लढा कधीही ओबीसी बांधवाशी नव्हता, आमचा लढा कुठल्या जातीशी नव्हता। पण जाणून बुजून ओबीसीचे नेते होण्यासाठी भुजबळ असतील, हाके असतील, वाघमारे यांच्यात अंतर्गत स्पर्धा आहे, त्यातून ते मराठाला विरोध करतायत आणि त्याच्यामुळे हे ओबीसी मराठा समोर आल्याचं दिसतंय। परंतु वास्तविक पाहता एक 2-3 जातीचे काही नेते, त्यांचा समाज नाही, 2-3 जातीचे काही नेते फक्त मराठा आरक्षणाला विरोध करतायत। परंतु सामान्य ओबीसी सामान्य मराठा आजही गावगाड्यात एक आहेत। त्याच्यामुळं आमचा त्यांच्यासोबत संघर्ष नाही, ते मुद्दामहून अंगावर ओढून घेत आहेत, मराठा आरक्षणाच्या आड येत आहेत आणि मराठा समाजाला काही मिळत असताना ते जाणून बुजून विरोध करतायत। मराठा समाजाने कधीही ओबीसी समाजाला काही देऊ नये, ओबीसी समाजाच्या विरोधात प्रतिमोर्चे, ओबीसी समाजाचे एखादं आंदोलन असताना प्रति आंदोलन कधीही उभारलेलं नाही। काळकुटे साहेब, सभा उधळून करण्याची भाषा करताय, असंविधानिक वाटत नाही? नाही, सभा उधळायचा विषय आपण मागच्या वेळेस केला होता। त्यावेळेस पावसाची परिस्थिती होती, शेतकरी अत्यंत अडचणीत होता आणि चिखल झाला होता ग्राउंडवर, आणि तरीही त्या ग्राउंडवर सभा होती आणि त्यावेळेस मग तिथं शेतकऱ्याचं प्रश्न महत्त्वाचा होता। सगळे आमचे बाकीचे लोकांचे कार्यक्रम सगळे आम्ही शेताच्या बांधाव होतो, पण या ओबीसीचा नेता होण्याची स्पर्धा लागलेला एकही नेता बीड जिल्ह्यातल्या कुठल्या बांधाव गेला नाही आणि उद्विग्नपणे मग आम्हाला त्यावेळेसची ती सभा उधळायचा आम्ही निर्णय घेतला होता आणि तिथं जाऊन आम्ही गनिमी काव्यान ते तिथलं मंडपच्या तिथली समोरची जागा उखडून टाकू असं आम्ही म्हणलो होतो। पण आताच्या सभेला आम्ही विरोध आहे असं कुठेही म्हटलं नाही। टॉपिकसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, जी 24 तास, बीड।